आता बायकोला फोन लावतो लगेच मी बी. हा लाव लाव लाव. पण किसनराव नाही नांदली तर काय करणार? लागले तर अरे मिशा काढून गावात हिंडेल. हा मिशा काढून हिंडलाच का पुन्हा गावात? हिंडलाच का म्हणजे बायको आलं म्हणजे बसला तुला दाखवतो काय आहे ते. तू माझं काय सांगू नको. अशी बी तुझ्याकडे दाढीत गोचाडा व्हायला लागल्या ती केस बी वाढलेत. तुला बघ मी कपडे घेऊन देतो आणि तू हिमालयात जा. तुझ्या संग ह्या टाळूला बी घेऊन जा. ते त्याच कामाचं आहे. पायातली वाहन पायात ठेवायच्या डोक्यात घेऊन बसला आता गेली बाहेर निघून येतच नाही परत कधी माघारी. माघारी घेऊन येत ना म्हणजे काय माझ्या का माझ्या सासऱ्याला फोन आला सकाळ सकाळी. मला म्हणला पाहुणं तुम्ही या. माझी का शांताबाई या म्हणली मला घेऊन जावा म्हणले. एवढं प्रेमाने बोलली. हॅलो या सकाळी काय बोलते का चावळते ती. आला का पाहुण्यासंग बोललो मी. ते म्हणलं येताना सरपंचाला पण घेऊन या. लाज वाटाय पाहिजे तुला. अरे काय काय खामसला का गे बस विचार याला. ए काय बोल तुझं काय म्हणणं आहे? मी काय म्हणतोय माझ्या पोटातले दुखायला लागले. मला आईने घरी बोलले जेवाय भूक लागली मला. मी जातो. आता यार तू का निघालाय? अरे पोटातलं दुखायला लागले जातो. तू का निघाला मग त्यांना बी कळतं कुठं थांबायचं आणि कुठं निघायचं. तुझ्यासारखा बालीच नाही ती. लक्षात चल चालता. 10-20 रुपये डिझेल डिझेल टाकायचं संपलंय गाडीतलं. गाडीतल्या डिझेलला 10 रुपयात बघताय का तुझ्या गाडी डिझेल भरायचं? काय असलं खिशात बिशात काय असलं तर अरे थांब आहे बस टाकी फुल. तसं नसतं करायचं बाळा. मग कसं करायचं? अरे तसं नाही बाळा समजून सांगायचं त्याला. आपण येऊ दे इथं आला तर बरं होईल. त्यांचा प्रपंच तो जर आला ना त्याच्या फक्त पायाने स्वतःच्या पायाने येऊन जाताना त्याला 4 माणसं नाही उचलायला लावली ना तर तुम्ही परत सांगता. किसन एक कॉल कर. शांत वहिनीला कॉल कर. मटण शिजले का म्हणा. पक्का भाऊजी आल्यात खायला मटण. अरे कायला कांदा लिंबू सगळं पिळून ठेव म्हणा. चला ए चला चला आता बोलावलं. लावा बरं एकदा फोन. काय म्हणतात बघा. हा लावा लावा बघा बरं काय म्हणतात. टंटान वाजलं मटण शिजलं दोस्तांनी घातला या राडान सज्जनी म्हातारा वाढ. शांतू शिजला का? ही घ्या डबा. एवढा? हा अगं तुला खायचंय का आपल्या अख्ख्या वाड्या वस्तीला जेवाय घालायचंय? मलाच खायचंय. आणि सांगते ह्याच्यात मटण घेऊन या आणि तुम्ही तिथं जेवून या. घरी आल्यावर मी काय देणार आहे तुम्हाला आता सांगते. हा एवढा डबा तुला लागतो एकटीला? तरी म्हणलं माझी परिस्थिती का सुधरा नाही. किराणा दुकानदाराचं नुसतं बिल माझ्या म्हशीच्या दुधावरच जातंय सगळं. यार म्हणून तुम्हाला आणलंय. कृष्ण आम्ही याची म्हणून स्वागतासाठी एवढी माणसं. एवढी माणसं जमा झाली. नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार. काय म्हणला होता तो? माझ्या माग माणसं कमी द्या.